नमस्कार। रात्रीच्या वेळी कापूस राखायला गेला होता शेतकरी। सकाळी मुलाने पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता वडील। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा मसाई येथील साहेबराव नागोजी गिराम वय 62 यांचे जांभरुण शिवारात शेती आहे। सध्या या शेतामध्ये कापसाचे पीक आहे। शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते 11 नोव्हेंबरला रात्री घरातून जेवण करून शेतातील कापसावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून झोपायला गेले। दरम्यान सकाळी घरी वडील बराच वेळ आले नसल्याने साहेबराव यांचा मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला। तेव्हा बाजेवर त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसून आले। समोरील दृश्य पाहून मुलाने आरडाओरडा करायला सुरुवात केली। तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली। त्यानंतर साहेबराव यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तेथील रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना कळवली। काही वेळातच तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले। यावेळी श्वान पथकालाही पाचारण केलं होतं। मृतदेहाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून या खुनामागील नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस पुढे करत आहेत। मयत साहेबराव गिराम यांच्या पाश्चात्य पत्नी व 2 मुले असा परिवार आहे।